तर आपण सुरू करतो आहे नवीन ब्लॉग. आज आपण चाललो आहे शिवाजी मंदिरला. तर आज आहे 4 फेब्रुवारी. आज आमची 2 नाटकं आहेत. एक लाडाची लेक आहे पहिली आणि दुसरी असेल द सिटी ऑफ रायटर्स. दोन्ही वेगळे वेगळे विषय आहेत. एक आहे वडील आणि मुलीच्या बाबतीतली आणि एक असेल ती मुंबईवर आधारित आहे बहुतेक तरी, कारण की मी जास्त रिहर्सल्स अटेंड नाही केले त्यामुळे मला माहीत नाही. पण जवळजवळ अंदाज आहेत की मुंबईवर भाष्य करणारी ही एकांकिका दुसरी असणार आहे. तर आपले कुठले मित्र येणार असतील तर ते येणार आहेत. तर आपण बघूया पुढे कसं काय होतं आहे सगळा प्रयोग. आणि काय BTS मला काढता आले तर ते मी BTS काढणार आहे आणि ते तुम्हाला दाखवणार आहे. तर चला. तर आपण पोचलो आहे शिवाजी मंदिरला आणि तिकीट बुकिंगचं काम चालू आहे. इथे आपला दादा बसला आहे बापूदा करून. तर ते तिकीट बुकिंग चालू आहे. पण एकदम दाढीमूछ वगैरे काढली. नवीन काहीतरी ॲक्ट आहे. काय सगळ्यांना हेच काय वाटतं मला समजत नाही. नवीन ॲक्ट असेल. आता आपण चाललो आहे सौजन्य. हे आपल्या मित्राचं नाटक आहे यज्ञेश करून. तो त्यांनी डिरेक्ट केलं आहे आणि प्रोडक्शन पण आपल्या दादाचंच आहे. आणि लाईट आपला मुलगा आणि लाईट बाबा. ऐशी तैशी निर्मिती सूत्रधार अनुदीप जाधव, संगीत मंदार पाटील, गीतकार यज्ञेश उज्ज्वला विलास दौंड, गायक नागेश मोरवेकर, प्रकाश योजना प्रतीक मोहिते. A few moments later. हे आपले सीट्स ऑलमोस्ट फुल झाले. एवढ्या खाली आहे ऑलमोस्ट फुल आहे. तिथे हे बाल्कनी तर सोडून देतो आम्ही. हे एवढं ऑलमोस्ट फुल झाले. 70% ऑफ पब्लिक आहे आणि बस 30% कमी पब्लिक. हा स्वतःचीच करतोय तो. आता तुला माहित नाही आमचा काय तो पालीचा जोग आहे म्हणून. आता नाही कर ना अरे कर ना प्लीज अबू सर आता नाही करणार. अबू सर अरे चुकवलं यार तू.
काय यार असं ऑन चिटिंग केलंस यार बाबा. तू काय बोलतो कॅमेरा ऑन रोल सोडून गेलास. काय रे बोलतो तो फिल्टर पाडा ना हा पवई फिल्टर फाडा फिल्टर मी बोलतो प्रभादेवी खाडा कर ना. आता नाही करला असे असतात ना मग तो भ्रष्ट ओळखतोस का त्या दुनियेला जी ओळखली जायची मिलच्या भोंग्याने, पण भोंग्याचा आवाज घेतला या कष्टकरी दुनियेसाठी घाम गाळणारे खालचे आणि लाळ गाळणारे वरचे. मशनीचा वस्त्रात आणि डीजेचा आवाज. सतरंगी रंगों लालों की दुनिया वो दुनिया, सतरंगी रंगों गुलालों की दुनिया वो दुनिया, इथे जागेचा भाव आहे भारी, अलसाई से जो के सख्खा भाऊ आहे वैरी. दुनिया रे, या जागेच्या भांडणापायी त्याने विकली ही दुनिया सारी. कधी आलं इथं का 10-12 दिवस नव्हतास तू इकडे. काय ना भाई, जर मी आलो असतो ना त्याने झाकलून लावलं असतं हिला. अरे काय नाही रे, परवा तर बदवार पारच्या पोरांचं असंच डोकं फिरवलं गेलं. हे तर हिला मारायला टाकलं का. असं असं त्या वयात स्वतःच्या आयुष्याची लढाई लढायची असते. त्या वयात रंगांची होळी घेत आहे. घ्या, पण उरणार एकच रंग, लाल. श्वेता, मला ना काहीतरी ती सोड. मला सांग, आज वर्षात काय चेंज दिसतो. नोटीस कर. केस कापलेस? तुला माझ्या फेसवर ग्लो नाही दिसत आहे. अरे हायड्रा फेशियल केलंय मी. मग काय उपयोग एवढे पैसे खर्च करून, नोटीसही होत नाहीये. हा भाई बोल ना. काय ना भाई पियाला बसलोय. हा भाई, ए भाई मी नाही येत. तुला माहिती ना, अरे डीजे सामान उचला लावतो, वर पैसे पण देत नाही. रात्री एकच 90 वरती भागवत होता. ए भाई मी नाही येत. तुला माहिती ना, आई पण शिवाय देते. तिला असं वाटतं की भाडा सगळे पैसे दारूमध्येच उडवतो. नको 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 नको, त्याला एक काम कर, त्याला काहीतरी सांग की तरी फोनच नाही उचलला. काय ते कारण सांग त्याला. हा भाई चल मी पियाला बसले. चल फोन ठेवतो, चल बाय बाय. हा चल. दारू तुडवतो पैसा, सगळा पैसा दारू तुडवतो. ए भाईचं काय माझ्या मागे समजत छेला. आता मला कळलं, सगळे छपरी आयफोनच का वापरतात.
आयफोन म्हणजे इज्जत भाई, हा स्टेटस आहे माझा. स्टेटस हे छोटू. हो साहेब इथे रे. हा साहेब बोला. फोन दाखव तुझा फोन. साहेब हा बघ आयफोन साला आज उगाच इथं आलोय मी. आज माझ्यावरती सीनवर सीन चालू आहे. अरे असं काय नाही रे, त्याला कचऱ्यात सापडलाय. तू तर विकत घेतलायस ना. नाही ना भाई, झिरो डाऊन पेमेंट वरती घेतलाय मी. या महिन्यात 2 तारखेला पहिला हप्ता भरायचा मला. जे पहिला 8 रुपये फक्त पडल्यात. सिगारेट पियाचे वांदे झालेत माझे. म्हणजे तू परत विसरला. आता काय विसरलो मी? त्या अगोदर ना 4 दिवसांवर आपलं प्री वेडिंग आहे. त्या दिवशी काय केलं? शिट म्हणजे हे लक्षात अगं खरंच लक्षात आहे. शपथ त्या दिवशी आपण फोटोशूट केलं. जे आता आपण लग्नाची डेट डिक्लेअर केली ना, ते थंब लावून पाठी पकडून काय होतं रे ते, काय? सेव्ह द डेट नाव इट इज ओव्हर ऑल दॅट. आणि आता आपलं प्री वेडिंग आहे, बरोबर ना? वाचलंस? ए म्हातारे, तुझे उंदर आले बघ. पकड त्यांना. आधी मारून टाकी ना. घे घे चाकणा घे. घे खा खा खा. माझे उंदीर नाही आहेत. तुझ्यासारखे लोकांच्या जीवावर कहून मरलेल्या भूत आहेत. हा. यांचा चिवचिवाट वाढलाय, कारण सापाला शहराच्या बाहेर काढून टाकलंय. म्हणून ना हे तुमच्या घरात घुसून थैमान घालतायत. लाल्या, हा तू हा जो महागडा फोन घेतलायस त्याचं करणार काय रे? भाई ब्लॉग बनवणार ब्लॉग. 3-4 महिन्यात कसा फेमस होतो की नाही. तुला ब्लॉकच केलं पाहिजे. का? अरे व्लॉग म्हणतात याला, व्लॉग. तेच ते कसं करतात माहिती तरी आहे? माहिती ना भाई. सकाळी असं उठायचं, मोबाईल चालू करायचा. गुड मॉर्निंग पब्लिक, काय बोलता? आज मी आलो भाई सोबत दारू पियाला. ब्लॉग बी ठीक आहे. तुला ते एडिटिंग बिडिटिंग जमते का? नाही भाई, तो आपल्या बाजूचा शशी नाही का, त्याला सांगितले मी. तो बोलला मी करून देतो. तो बोलला नाही करून दिला ना, त्याचा आयटमचाच नंबर आहे माझ्याकडे, वाटच लावतो. भाई बोलू ना, हे आजकाल जॉब सोडून सगळे ब्लॉग बनवतात. तू पण ब्लॉग बनव, भाई जाम पैसा ह्याच्यामध्ये. तूच करते. पण काय रे, तो ब्लॉगचा पैसा येईल तेव्हा येईल, पण तोपर्यंत पोटा पाण्याचं काय? भाई रम्मी जिंदाबाद, डिजिटल इंडिया पॉवर. पत्त्यांचे रंगच न्यारे. रस्त्यावर खेळला तर जुगार, आणि मोबाईल साठी लाखो जाहिरातीचा बाजार. क्या क्या पडव्यांनो क्या. आमच्या ऑफिसमध्ये चांगली वेकन्सी निघाली. मी रिषभशी बोलून घेतो तुझ्यासाठी, तू कर ना अप्लाय. मला तुझ्या फील्ड बद्दल काहीच माहित नाहीये. मी शिकवतो ना तुला, आणि रिषभ आहेस ना सांभाळून घ्यायला. हे बघ, तू काहीच काळजी करू नकोस, मी सगळं मॅनेज करतो. तू फक्त रिझ्यूम ईमेल कर आणि अप्लाय कर, बस. मी का करू? तसंही तुझ्याकडे जॉब नाहीये. 4 महिने अंडर टेबलच होतीस ना, आणि चांगल्या पगारासाठीच थांबली होतीस. मग हे काय वाईट आहे? कर ना अप्लाय प्लीज. तू फोर्स का करतोय? कारण माझा जॉब गेला. जॉब गेला म्हणजे ते काय? मॅनेजरवर रागाच्या भरात हात उचलला मी, म्हणून काढून टाकलं मला. मॅनेजरवर का हात उचलला? हे का कसं प्लीज आता विचारू नको. आता विचारू नको म्हणजे काय मनीष? कारण हे विचारायची वेळ तू घालवलीस. तू मला का ब्लेम करतोय? का? तुझ्या डोक्यात विचार नाही ना. मी 2 दिवस तुला बोलतोय भेट भेट, पण नाही, आम्हाला ट्रीटमेंट करायची आहे ना. तू फोन केल्यावर मी तुला भेटायला येत होतो ना. मग मी 2 दिवस तुला बोलतोय भेट, मला काहीतरी सांगायचंय बोलायचंय, पण नाही. तुला स्वतः पलीकडे काही दिसेल तर खरं.
मला ज्या चाळीत मी लहानाचा मोठा झालो, रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली मुंबईच्या बाहेर काढली यांनी. आणि आम्ही काहीच करू शकलो नाही. मला कळत नाही साला, इथल्या स्थानिकांना मुंबईच्या बाहेर काढून कुठल्या मुंबईचा विकास करताय आणि का? साला, उद्या जर माझी माणसंच नसतील तर काय उपयोग आहे या गटाध्यक्ष पदाचा? सांग ना. हे बघ हे चालले, हे असेच, हे ना असेच एक एक करत असे हे मुंबईच्या बाहेर जातात पण आम्ही शांत. यांना कळायला हवं ना, ही सोन्यासारखी मुंबई आपली होण्यासाठी कितीतरी लोकांनी आपलं बलिदान दिले. म्हणी यांच्यासारख्या चाल्यानी ना त्याला उंदराचं शहर करून ना पोखरलंय रे. बघा इसको कब से दिमाग खाली है, बघा. ए भैया तूने निघून, तुझ्यासारख्या लोकांची गरज नाहीये माझ्या मुंबईला. नाहीये तुमच्यासारख्या लोकांची गरज माझ्या मुंबईला. म्हणून बोलतीये, हा पण खरं बोलतीये आणि खरं बोलायची हिंमत ठेवतीये मी. ज्या आई वडिलांनी पैपई जमा करून घर घेतलं, मुलांना शिकवलं, पण जेव्हा तोच मुलगा तेच घर विकून एक असा घर घेतो ज्या घरात राहायला त्याच्याकडेच वेळ नाही का, तर त्याला भीती असते मी घरी राहिलो तर माझं हे घर कोणीतरी घेऊन जाईल, म्हणून पळतोय पळतोय. अरे पण साल्या, इथे तुझं शहरच तुझ्यापासून कोणतरी घेऊन जाते आणि काय करतोयस तू? आम्ही करणार ना, आम्ही हिंदू मुसलमान करणार. अरे पण साल्यानो, एक हिंदू एका मुसलमानाच्या वस्तीत राहू शकतो, एक मुसलमान एका हिंदूच्या चाळीत राहू शकतो. पण आज ज्यांच्याकडे तुम्ही मुंबई देताय ना, त्यांच्याकडे फक्त तुम्ही भांडीच घासू शकता, राहू नाही शकत तुम्ही. एक लक्षात ठेवा, पुन्हा मुंबईत याल ना तेव्हा पाहुणे म्हणून येऊ नका. मी नाही सोडणार आहे ग तुला. मी आहे तुझ्यासोबत, मीच आहे तुझ्यासोबत. निघतोयस कुठे? तुला मोठं व्हायचंय, तिला न्याय मिळवून द्यायचंय. त्यांना सांगायचं कोणाला होता प्रत्येकामध्ये एक आक्रोश होतो, पण तरीही ते काहीच, कारण त्यांचे नाव खरंच आहे. आणि जोपर्यंत ते मोकळं होत नाही तोपर्यंत असा शिवण होतो. नमस्कार. फक्त एक शेवटचे 2-3 मिनिटं घेतो. आधी ओळख करून देतो. नमस्कार, मी संबुद्ध सरिता सुरेश. नमस्कार, मी मनोज बापू कुंड.
नमस्कार मैं नीतीश. नमस्कार, मी करिश्मा रवींद्र गुरव. श्वेता मोरे. नमस्कार नील सोनवणे. त्याचसोबत आमचे जे सपोर्टिव्ह सगळे टीम्स आहेत त्यातले लाईटसाठी होते विजय गोरे, त्याच्यानंतर चेतन पडवळ, तसंच बापू सावंत. ह्या सगळ्या टीममुळे सगळं होऊ शकलंय. आणि तुम्हाला कृपया करून हे नाटक कसं वाटलं त्याबद्दल आमचं इन्स्टाचं पेज आहे त्याच्यावर सांगा किंवा तुमच्या प्रतिक्रिया लवकरच कळवा, कारण आम्हाला तसंच ते पुढे रन करायचं आहे. आणि जर तुम्हाला काही वाटलं तर आम्ही ते तुमच्याकडे जे तिकीट्स वगैरे आम्ही दिले त्याच्यावरती आम्ही QR वगैरे मेन्शन केलं, तर तुम्हाला जी काही स्वइच्छा मदत करायची वाटली तर कृपया करून ती केली तर चालेल. त्याच्यात आमची कुठलीच जबरदस्ती नाही आहे. तुम्हाला जे काही असेल वाटलं ते करू शकता तुम्ही. आणि जर काही कॅश असेल तर आम्ही इथे एक बॉक्स ठेवला त्याच्यावरही तुम्ही हे करू शकता. धन्यवाद. A few moments later. जरा मार मार अरे मार ना. कॅमेरावर आल्यावर हे कुठलंय तुझं रे? मगासपासून मार. तर आपला प्रयोग नीट झालेला आहे आणि चांगला प्रतिसाद होता, पण त्यातले माझे कोण व्ह्यूअर्स आले नाही त्याचा मला दुःख आहे. पण काय करणार, मराठी नाटकाला तुम्ही लोक गर्दी करत नाही. तुम्हाला मूवीज बघायला गर्दी करायची आहे, हिंदीचे पण, बॉलिवूड, टॉलिवूड आणि आपले हॉलिवूडचे सगळे. पण तुम्ही मराठी नाटकाला अजूनपर्यंत तेवढा प्रतिसाद देत नाही, ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे आपण राहतो महाराष्ट्रात आणि तुम्ही नाटकाला प्रतिसाद देत नाही. पण ठीक आहे, जेवढ्या झाली तेवढ्यांचा आणि हा ब्लॉग इथेच संपतोय. भेटू पुढच्या ब्लॉगला.